प्रधान सचिव साहेब आप्पासो धुळा साहेब यांचे मी पहिले मनापासून आभार व्यक्त करतो। कारण का त्यांनीच मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की साहेब सचिव साहेबच न्याय देऊ शकतात, पण ते त्यांची भेट काही कारणाने भेट होऊ शकली नाही। आज आमरण उपोषणाचा माझा 5वा दिवस आहे, पण मला आज न्याय भेटलेला आहे। त्यामध्ये तुमचा म्हणजे पत्रकारांचाही खरीचा वाटा आहे, त्याबद्दल तुमचंही मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। आणि आता त्यांनी जे तुमचं मागणी पूर्ण केलेली आहे, जो कोटींचा जो भ्रष्टाचार होता त्याचा जे आहे सविस्तर चौकशी होणार आहे, या संदर्भात लेखी पत्र वगैरे दिले का? हा, लेखी त्यांनी पत्र दिलेलं आहे की तात्काळ त्यांचा त्यांचा चार्ज काढतायत, आज किंवा उद्यामध्ये त्यांचा चार्ज निघेल, पदावरून ते पाय उतार होतील आणि पुढील चौकशी 1 महिना ते 15 दिवसामध्ये ते चौकशी करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करतील, असं त्यांनी मला लेखी पण आश्वासन दिलंय, तोंडी पण दिलेलं आहे। परंतु लेखी आश्वासनापेक्षा लेखी त्यांनी आश्वासन याचं दिलं आहे की पदावरून तात्काळ एक पाय उतार करतो। परंतु धुळा साहेब हे अशा शब्दाचे पक्के आहेत की 100% त्या प्रताप पवारवरती कारवाई होणार, हे नक्कीच। प्रशासनामध्ये न्याय मिळतो का, असं काय भावना आहेत, म्हणजे याच्याबद्दल काय अनुभव सांगाल की प्रशासन कसं काम करतं? नाही, 100% प्रशासन एकदम व्यवस्थित काम करतंय। पण काय आहे मॅडम की काही गोष्टी उच्च अधिकाऱ्यापर्यंत पोहोचायला टाइम जातो, त्यामध्ये काही खालचे अधिकारी असतात, अर्धवट माहिती अधिकाऱ्यांना देणं, उच्च अधिकाऱ्यांना। समजा प्रधान सचिव आज साहेबांनीच मला सांगितलं की जे मी पुरावे दाखवले हे साहेबांना आजपर्यंत कोणी दाखवले नव्हते पुरावे, त्याच्यामुळे काय मधले लोक असतात, त्याच्यामुळे पण समजा उपोषण सुटायला माझा वेळ झाला आणि आज माझ्या मनाचं म्हणजे एकदम हे झालेलं आहे, माझी जी ही होता इच्छा होती ती माझी पूर्ण झालेली आहे। धन्यवाद।